चला आता बघा हे एक्झाम्पल आहे आपलं. यूज रणजे कुट्टा फोर्थ ऑर्डर टू सॉल्व द, हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता जरा नीट बारकाईने बघा, तुमच्या लक्षामध्ये येईल की फंक्शन दिले मला. काय दिले फंक्शन? एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. टू फाइंड वाय, वायची व्हॅल्यू काढा ॲट एक्स इज इक्वल टू 0.4. म्हणजे एक 0.4 जेव्हा असेल ना बाळांनो तेव्हा वायची व्हॅल्यू काढा, बरं का. मग तुम्ही काय म्हणणार की आपल्याला काय काय दिले बघा, हे दिले. याचा अर्थ काय होतो रे? याचा अर्थ होतो एक्स नॉट इज इक्वल टू 0. हे बघा ब्रॅकेटमधला एक्स राहतो हां, आणि वाय नॉट किती आहे? 1 आहे. आता आणि पाडा कितीचा वापरायचा आहे? एच इज इक्वल टू 0.2. याचा अर्थ असा होतो की याचा पुढे x1 जो येईल तो 0.2 येईल, याच्या पुढे x2 जो येईल तो 0.4 आहे. म्हणजे दोनदा विषय करायचा आहे तुम्हाला. 0.4 काढायचं ना. x2 0.4 असताना y2ची किंमत काय असेल, y1ची किंमत काय असेल, हे दोघं y काढावे लागतील तेव्हा अजून विषय होईल. आणि तुमचा आन्सर कोणता राहणार? हा y2 राहणार. का बरं? कारण x2 0.4 असताना y2 काढायचा आहे. समजतंय का? मग त्यासाठी तुम्हाला ही जोडी पण लागेल. म्हणजे ही जोडी काढायची असेल तर वरची जोडी लागेल, ही खालचं शोधायचं असेल ते मधलं लागेल. चालेल. चला बरं का, आता आपण काय करतो, इथे लिहितो x, इथे लिहितो y, इथे लिहितो आपण k. ठीक आहे. मग चला मला सांगा बरं, सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू काय घेणार? एक्स नॉट वाय नॉट. दुसऱ्यांदा एक्स नॉट प्लस एच बाय 2 वाय नॉट प्लस k1 बाय 2. एक्स नॉट प्लस एच बाय 2 वाय नॉट प्लस k2 बाय 2. एक्स नॉट प्लस एच बाय 2 वाय नॉट प्लस k3 बाय, की झाले का? डायरेक्ट एच. एक्स नॉट प्लस एच वाय नॉट प्लस k3. आलं का लक्षामध्ये? हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. चला बरं का, आता पुढं इथे k1 भेटेल, इथून k2 भेटेल, इथून k3 भेटणार, हा k4 भेटणार. 1 2 3 4. काय फॉर्म्युला याचा? एच एफ ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट. पुढं एच एफ ऑफ एक्स नॉट प्लस एच बाय 2 वाय नॉट प्लस k1 बाय 2. एच एफ ऑफ एक्स नॉट प्लस, हे काय हेच लिहितो इकडचं, एच बाय 2 वाय नॉट प्लस k2 बाय 2. एच एफ ऑफ एक्स नॉट प्लस एच वाय नॉट प्लस k3. हे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. बरं मग आता काय करायचं? आता घ्यायचं कॅल्क्युलेटर. उचललं. चला फॉर्म्युला काय आपला बघा. आता आपला फॉर्म्युला काय असतो? अल्फा ए इंटू फंक्शन काय बघून घ्या. फंक्शन काय दाखवा खाली. फंक्शन बघून घ्या. काय आहे फंक्शन? अंडररूटमध्ये अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा स्क्वेअर. ओके. बघा फंक्शन, त्याला एने मल्टिप्लाय केलं. आता काय करणार आपण सांगा? कॅल्क करा. एची व्हॅल्यू किती आहे? ए म्हणजे एच असतो. हे बघा किती? 0.2 आहे ना. हां, मग आपण काय करणार? 0.2. एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा ना, पहिली व्हॅल्यू इथं टाका. हे काय पहिली व्हॅल्यू? हे बघा, ही एक्स नॉट आणि वाय नॉट ही पहिली व्हॅल्यू आहे. म्हणजे एक्स नॉट इज इक्वल टू 0 आणि वाय नॉट इज इक्वल टू 1. हे टाकून घ्या. चला मग आता एक्सची व्हॅल्यू किती सुरुवातीची? 0. वायची व्हॅल्यू किती आहे? 1. मग उत्तर किती आलं आपलं? 0.2. किती आलं बाळांनो? की हा आला 0.2. चला पुढची व्हॅल्यू शोधून घेऊ बरं का. पुढची एक्सची व्हॅल्यू शोधा. हे बघा, हा एक्स नॉट किती आहे रे? एक्स नॉट किती आहे? 0 प्लस एच किती आहे रे? एच आहे 0.2. तो 0.2 डिवाइड बाय 2. मग मला सांगा 0.2 डिवाइड बाय 2 म्हणजे किती होणार? 0.1 होणार. शून्याला काही एवढा विषय नाही. हा झाला 0.1. इथे काय होईल? वाय नॉट किती? 1 प्लस k1 किती आहे? k1 आहे 0.2 बाय 2. याचा अर्थ हा होईल 1.1. बघा करून बघा तुम्ही. 1.1. जर तुम्ही हे कॅल्क्युलेटरमध्ये पुन्हा करायला गेले तर तुम्हाला पुन्हा प्रोग्राम टाकावा लागेल. ठीक आहे. चला बरं का, याचं काम निपटून घेऊया. इक्वल केलं. एची व्हॅल्यू काय बघा? एची व्हॅल्यू किती असणार आहे? काय बघा, एची व्हॅल्यू काय असणार आहे? एची व्हॅल्यू असणार आहे 0.2. तो मग आता 0.2 टाकला की एक्सची व्हॅल्यू किती बघा पुढची? 0.1. 0.1 टाकला. हां, वायची व्हॅल्यू किती? 1.1. 1.1 टाकला. मग आता तुम्हाला भेटून जाईल. बघा हे आलं 0.2209. काय आलं K2? 0.2209. चला पुढचं घेऊ. आता पुढचं जर आपण काढायला गेलो तर पुढची एक्सची व्हॅल्यू लागेल बाळांनो आपल्याला. काय आहे एक्सची व्हॅल्यू? 0. एच किती आहे? 0.2 बाय 2. आणि तुम्हाला सांगितलं मी हे दोघं सारखंच राहतात. म्हणजे हा 0.1च राहील. समजते? हा 0.1च राहील. जरा नीट लिहायचं एकदम व्यवस्थित. नंतर पुढे काही थोडा गॅप बी ठेवला तरी चालेल. मग आता वाय नॉट किती आहे? 1 प्लस K2 किती आला आपला? 0.2209 डिवाइड बाय 2. तुम्हाला नसेल करता येत तर व्यवस्थित करून घ्या. कसं करणार मी कॅल्क्युलेटर पुन्हा टाकतो. 1 प्लस 0. हे बघा 1 प्लस 0.2209 डिवाइड बाय किती करायचं आहे? 2. किती आला? 1.11045.
1.11045. आता आपण काय करणार बाळांनो, हे का गोल करून घ्यायचं एक्सच्या व्हॅल्यूला, अशी अंडरलाईन करायची, ही अंडरलाईन करायची. ठीक आहे, पुढे या, हे अंडरलाईन करायची, अंडरलाईन करायची. टाका प्रोग्राम काय, सांगा प्रोग्राम काय. अल्फा ए इंटू अंडररूटमध्ये अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा स्क्वेअर. कॅल्क याची व्हॅल्यू किती, 0.2. बघा किती आहे याची व्हॅल्यू, 0.2. हां, एक्सची व्हॅल्यू आताची किती आहे, 0.1. 0.1. ठीक आहे. वायची व्हॅल्यू किती आहे, 1.11045. 1.11045 इथं टाकलं तर काय येईल, 0.2229. बघा तो 0.2229 जर आपण 3 केरान टाकलं तरी चालेल, तर 2229च करू, मरू द्या. 22 4 घरं घेऊन टाकायचे. या बरं पुढे आता पुढची व्हॅल्यू काढूया लास्टची. एक्स नॉट हे 0, एच किती आहे 0.2, याचा अर्थ हा झाला 0.2. अंडरलाईन करा. वाय नॉट किती आहे 1, K3 किती आणला चालू, 0.2229. किती बाळांनो, 1.2229. मग आपण उचला आणि परत टाका. चला इक्वल दाबलं. एची व्हॅल्यू किती आहे 0.2, एक्सची व्हॅल्यू किती आहे 0.2, वायची व्हॅल्यू किती आहे 1.2229. हे झालं तुमचं 0.2478. किती आला हा K4, आला 0.2478. हा झाला K4. आता काय करणार, आता काढा K. एक Kची व्हॅल्यू काय असते रे, 1/6 ब्रॅकेटमध्ये K1 प्लस 2K2 2K3 प्लस K4. समजलंय. चलो 1/6. K1ची व्हॅल्यू किती आहे, ती आहे 0.2. 2 इंटू K2ची व्हॅल्यू किती आहे 0.2209. 2 टाईम K3 किती आहे 0.2229. K4 किती आहे 0.2478. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण. बघा व्यवस्थित. 1/6 इंटू ब्रॅकेटमध्ये येतो काय फॉर्म्युला आहे, 0.2 प्लस 2 टाईम 0.2209 प्लस 2 इंटू 0.2229 परत 0.2229 प्लस 0.2478 आहे बघा. किती आलं, हे आलं K बराबर 0.222566 आहे. तो एवढा गरलिव आपण. चालेल. मग आता काय करणार बाळांनो, इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काढायला लागतो वाय. आता वाय कुठला निघेल, एक्स नॉट वाय नॉट झाले ना, हा y1 निघून जाईल. काय निघून जाईल, हा y1. मग हा जर का y1 असेल, यालाच आपण वाय एक्स नॉट घेऊन घेऊ पुढच्या वेळेस. काय येईल आता, मग तो असतो वाय नॉट प्लस के. वाय नॉट प्लस के. वाय नॉटची व्हॅल्यू किती आहे रे, वाय नॉटची व्हॅल्यू किती, 1 प्लस 0.22256 म्हणजे 1.22256. दिस इज युअर आन्सर. कुठलं आलं, y1. पण बाळांनो हा कुठला भेटेल तुम्हाला, हे बघा चमको इकडे, हा इथला भेटेल तुम्हाला. आता तुम्हाला हे काढायचंय 0.4 साठी काढायचे ना. मग आता काय करणार, या इकडे. आता पुन्हा आपण टेबल बनवूया, एक्स वाय आणि हा के. आता तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन तर तुमचा तोच राहणार, काय f(x(y) इज इक्वल टू अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एच इज इक्वल टू 0.2. हां, आता बघा आपण एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला टाकणार एक्स नॉट वाय नॉट. सेम आपल्याला रिपीट करायची आहे प्रोसिजर. मी लक्षात घ्या. तुम्हाला काय भेटेल K1. नंतर मी गॅप सोडतो थोडासा. इथे काय असो रे, एक्स नॉट प्लस h/2 वाय नॉट प्लस K1/2. तो इथं आपला होऊन जाईल K2. या तिसरा पुढील आहे एक्स नॉट प्लस h/2 वाय नॉट प्लस K2/2. आणि लास्टला काय येईल, एक्स नॉट प्लस h वाय नॉट प्लस K3. इथून तुम्हाला भेटून जाईल K3, इथून भेटून जाईल K4. चला बरं का. एक्स नॉटची व्हॅल्यू सुरुवातीची काय घेणार मी आता, हे काय, हे बघा इकडे या, हे बघा असं करून घ्यायचं अगोदर. एक्स नॉटची बघा, एक्स नॉटची व्हॅल्यू काय घेईल मी आता 0.2. हे काय 0. दुसरी जोडी. आणि वायची व्हॅल्यू किती घेईल बाळांनो मी 1.22256. काय घेईल 1.22256. किंवा एक काम करा 1.2225 बस झालं, 1.2225. चला इकडचे फॉर्म्युले या पटापट. काय एच ऑफ एक्स नॉट कॉमा वाय नॉट, एच ऑफ एक्स नॉट प्लस h/2 वाय नॉट प्लस K1/2, एच ऑफ एक्स नॉट प्लस h/2 वाय नॉट प्लस K2/2, एच ऑफ एक्स नॉट प्लस h वाय नॉट प्लस K3. ओके. या पद्धतीने आपण आता सगळे उत्तरं काढून टाकूया. ठीक आहे. चला बरं का, कॅल्क्युलेटर द्या मला. आपण आता पहिली ही जोडी घेऊया. आपलं फंक्शन काय, तेच फंक्शन आहे.
हे काय हे बघा काय फंक्शन आहे आपलं रे अल्फा ए इंटू काय होतं अंडररूटमध्ये अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा वायचा स्क्वेअर. स्क्वेअर प्रोग्राम तोच राहील कॅल्क एची व्हॅल्यू किती आपल्याकडं म्हणजे एच 0.2 0.2 चला 0.2 एक्स किती सुरुवातीचा 0.2 वाय किती 1.2225 किती आलं उत्तर बरं का हे आलं 0.2477 किती आलं 0.2477 चला बरं का आता दुसरे एक्सची व्हॅल्यू काढून घे बाळांनो तोंडी निघत असेल तर काढून टाका एक्स नॉट किती आता इथं 0.2 प्लस एच किती आहे 0.2/2 मला सांगा 0.2 हे करून टाकू आपण जास्त दिमाग नाही लावायचा आपण खोडून टाकू नवीन प्रोग्राम करता येईल 0.2 प्लस 0.2 डिवाइड बाय 2 तोंडी पण काढता येतं पण दिमाग लावायचा नाही 0.3 किती आलं हे 0.3 चला हे बघा पुढचं हे कसं काढणार आपण आता वाय नॉट किती इथं 1.2225 प्लस K1 किती आहे रे इकडे 0.2477 डिवाइड बाय 2 तो दिमाग न लावता याला सॉल्व करून घेऊ कसं 1.2225 प्लस 0.2477 डिवाइड बाय किती 2 किती आलं हे आलं 1.3463 किंवा 64 करून टाका चालेल तो एक घर हे करू शकता तुम्ही राऊंड अप करता येतो आपल्याला दिमाग लावायचं नाही बरं मग आता हे जर का झालं तर परत प्रोग्राम टाईप करून घेऊया करा परत प्रोग्राम टाईप अल्फा ए इंटू अंडररूटमध्ये अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा स्क्वेअर चलो कॅल्क एक्सची व्हॅल्यू किती रे 0.2 चला एचची व्हॅल्यू हां एक्सची व्हॅल्यू किती आहे 0.3 वायची व्हॅल्यू किती आहे 1.3464 हां तर तुम्हाला भेटून जाईल हा पुढचा किती आला 0.27588 ठीक आहे तुम्ही 58पर्यंत गेलात 528 इथपर्यंत 2758 तरी पण चालेल पुढचं घ्या आता इथं मला सांगा एक्स नॉट किती आहे 0.2 तो 0.2 प्लस एच किती आहे 0.2 डिवाइड बाय 2 याचं उत्तर सेम हेच राहील मला शिकवलं मी हे बघा आता वाय नॉट किती इथं 1.2225 प्लस K2 किती काढला 0.2758 डिवाइड बाय 2 तो याचं उत्तर काढून घेऊया आपण नंतर प्रोग्राम टाकता येईल काय बरं का फरक हे सांगा 1.2225 प्लस 0.2758 डिवाइड बाय 2 मग काय आलं बरं का हे आलं 1.3604 1.3604 चला बरं का आता प्रोग्राम टाका पटकन अल्फा ए इंटू अंडररूटमध्ये अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा स्क्वेअर कॅल्क एची व्हॅल्यू किती 0.2 एक्सची व्हॅल्यू किती बाळांनो एक्सची व्हॅल्यू किती सांगा ते किती 0.3 वायची व्हॅल्यू किती आहे 1.3604 हां हे आलं तुमचं आता पुढचा किती आला हा आला 0.2786 लास्टवाला काढून घ्या एक्स नॉट किती आहे 0.2 एच किती आहे 0.2 उत्तर झालं 0.4 वाय नॉट किती 1.2225 K3 किती आणला तो आणला 0.2786 प्रोग्राम नंतर टाकून होईल पहिले व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्या 1.2225 प्लस 0.2786 ओके तर हे उत्तर आलं 1.5011 टाका प्रोग्राम पटकन अल्फा ए इंटू अंडररूटमध्ये अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा स्क्वेअर कॅल्क करा एची व्हॅल्यू किती आहे 0.4 वायची व्हॅल्यू किती आहे 1.5011 ठीक आहे तर उत्तर किती आलं तुमचं ते आलं 1.3604 1.3604 मग आता मला सांगा आपला के कसा काढणार आता A1/6 टाइम्स K1 प्लस 2 टाइम K2 प्लस 2 टाइम K3 प्लस K4 ओके तो आपण काय करणार 1/6 K1 किती आला बाळांनो तो आला 0.2477 प्लस 2 इंटू K2 किती आला 0.27588 2 टाइम K3 किती आला 0.2786 आणि K4 किती आला 1.3604 मग आपण आता हे सगळं जर का कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तर आपलं आन्सर येऊन जाईल बघा काय 1/6 इंटू ब्रॅकेटमध्ये गेलो काय येतो 0.2477 प्लस 2 इंटू 0.27588 प्लस 2 इंटू 0.2786 ठीक आहे ना 2 इंटू 0 प्लस 1.3604 व्यवस्थित कॅल्क्युलेट करून बघा तुमचं उत्तर येऊन जाईल हा आला के बराबर 0.45
0.45 28 आपला के आलेला आहे. मग आता आपण काय करणार, आता काढायचं मला y2 काय काढायचं आहे Y2 y2 की y1 झालं आहे ना, मग कसं येईल y2 काय येईल y1 प्लस के. K y1 किती काढला आहे का मागचा काढला आहे y1 बघा, हा y1 किती 1.22 प्लस के काय 0.45 28 हे झाला तुमचा y2. हा काय झाला आन्सर, हेच आन्सर आहे ना. मग काढा बरं कसं काढणार, 1.22 256 प्लस 0.45 28 दिस इज युअर आन्सर. किती आलं 1.67 536.